मी प्राध्यापक डॉक्टर अभय शिंदे, अकॅडमिक काउन्सिलर, इग्नू रिजनल सेंटर पुणे, प्रिन्सिपल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स 1 अर्थात सूक्ष्म अर्थशास्त्राची तत्वे 1, प्रोडक्शन अँड कॉस्ट, उत्पादन आणि खर्च, युनिट 10, द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, उत्पादनाची किंमत, या अनुषंगाने यातील सेक्शन 1 आणि 2 याचा ओझरता आढावा घेण्याच्या दृष्टीने आजच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. उत्पादनाची किंमत किंवा कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये एखादं उत्पादन ज्या वेळेला घेतलं जातं, एखादा व्यवसाय ज्या वेळेला केला जातो, उद्योगधंदा ज्या वेळेला केला जातो, त्याच्यातून आउटपुट किती निघू शकतं, त्यासाठी उत्पादनाची जी काही साधारण खर्चाच्या दृष्टीने आपण कॉस्टच्या अनुषंगाने जर विचार केला तर ते कॉस्ट कशा पद्धतीने असेल, खर्च किंमत काय असू शकेल आणि या खर्च किंमतीच्या अनुषंगाने येणारा प्रॉफिट कशा पद्धतीने अपेक्षित आहे, म्हणजे किती गुंतवणूक करावी, म्हणजे किती उत्पादन मिळू शकतं, या अनुषंगाने वेगवेगळ्या घटकावर अर्थव्यवस्थेमध्ये किंवा रेफरन्स जर विचारात घेतला तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या वेळेला एखाद्या देशामधले एखाद्या उद्योगधंद्यासाठी लागणारे समजा भांडवल असेल आणि मुबलक प्रमाणात देशात भांडवल उपलब्ध असेल तर भांडवलाचा वापर करून कमी खर्चामध्ये ते उत्पादन मिळू शकतं. एखाद्या देशाकडे लेबर जास्त असेल, कामगार जास्त असतील तर कामगाराचा वापर करून ते उत्पादन घेतलं जातं, त्यामुळे निश्चितपणे त्याचा उत्पादन खर्च कमी येतो. दुसऱ्या बाजूला कच्चा माल एखाद्या देशाकडे जास्त असतो, म्हणजे भारतात जर वेळेला आपण पाहतो त्यावेळेला ब्रिटिश भारतात का आले तर इथं मसाल्याचे पदार्थ मोठ्या प्रमाणावर होतात आणि मसाल्याच्या पदार्थाचा व्यापार करण्याच्या दृष्टीने भारतात ब्रिटिश आलेले दिसून येतात. म्हणजेच काय तर भारतात मसाल्याच्या पदार्थाचं उत्पादन हे कमी खर्चामध्ये किंवा कमी किमतीमध्ये निघू शकतं. तशाच अनुषंगाने इतर लेबरच्या सहाय्याने म्हणजे कामगार श्रमिकांच्या सहाय्याने घेतलेले उत्पादन याच्यासाठी देखील कमी खर्च येतो. त्याचबरोबर अमेरिकेचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला तिथं मोठ्या प्रमाणावर भांडवल उपलब्ध आहे, मग तिथं टेक्नॉलॉजी खरेदी करणं शक्य होत असतं. तसं भारतात तितकंसं अजूनही टेक्नॉलॉजीला खर्च करण्यासाठी जो मुबलक भांडवल पाहिजे, उपलब्ध भांडवल पाहिजे, ते तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नाही आहे. त्यामुळं या भांडवलाचा विचार करता अल्प भांडवलावरती किंवा कमी भांडवलावरती लेबरचा यूज करून उत्पादन घेतलं जातं. त्यामुळेच मशिनरीचं उत्पादन आणि लेबर कॉस्टिंगचं असणारं उत्पादन याच्यामध्ये असणारा डिफरन्स आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो. त्यामुळे उत्पादकता कशा पद्धतीने आहे, मग शेतमालाची उत्पादकता आपण पाहताना शेतीत दर हेक्टरी जे उत्पादन निघालेलं असतं त्याला उत्पादकता किंवा त्या जमिनीतून निघणारं उत्पादन असं म्हणतो. एखाद्या वेळेला एखाद्या यंत्रसामग्रीकडून किती कालावधीत किती प्रोडक्शन निघू शकतं आणि ते प्रोडक्शन म्हणजे त्याचं उत्पादन असं होऊ शकतं. त्यामुळं सूक्ष्म अर्थशास्त्राचा विचार करताना या मायक्रो घटकाचा विचार करावा लागतो की कशा पद्धतीने खर्चाचे विनियोग किंवा अवेलेबिलिटी कशा पद्धतीने आहे आणि मग त्याच्यावर मॅक्रो प्लॅन करून त्याचा विस्तार, त्या उद्योगधंद्याचा विस्तार आपल्याला करता येतो. मग तो देश पातळीवर असेल, आंतरराष्ट्रीय पातळीवरती असेल, या उत्पादनाची किंमत आपण किती आणि कशा पद्धतीने देऊ शकतो, कशा अनुषंगाने याचं उत्पादन होऊ शकतं, याच्यातल्या अनेक बाबी या सुस्पष्टपणे आपल्याला दिसून येऊ शकतील किंवा दर्शवल्या जाऊ शकतात. द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे उत्पादनाची किंमत ही त्या उत्पादनाच्या अनुषंगाने असणारा जे काही विविध घटक आपण म्हणूया त्या घटकाच्या अनुषंगाने वापरलेली साधन सामग्री असेल त्याच्या अनुषंगाने आहे, म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे उत्पादनाचे चारही घटक आपण ज्या पद्धतीने वापरतो त्याच अनुषंगाने याच्यातलं प्रोडक्शन त्यावरती अवलंबून असू शकतं. त्यामुळे त्याचं प्रोडक्शन किती देऊ शकतं, कशा पद्धतीने असू शकतं, या संदर्भातले बारकावे आपल्याला या कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जो उत्पादनाची किंमत किंवा त्याची उत्पादन घटकांची किंमत वेगवेगळ्या त्याचा विचार केलेला असू शकतो. त्याच अनुषंगाने खर्चाची संकल्पना, ही खर्चाची संकल्पना जी आहे ती कशा पद्धतीने आहे किंवा खर्च म्हणजे नक्की कोणत्या प्रकारचा खर्च, उत्पादनासाठी आवश्यक असणारा खर्च कसा आहे, खाजगी खर्च आहे आणि सामाजिक खर्च आहे. तो खाजगी खर्चामध्ये म्हणजे त्या उद्योगधंद्याला त्या व्यवसायाला निश्चितपणे काही खर्च हा फिक्स किंवा करावाच लागतो असा खर्च आहे. त्याच अनुषंगाने द कन्सेप्ट ऑफ कॉस्टमध्ये आपल्याला असं म्हणावं लागतं की सोशल कॉस्टमध्ये इतर काही सामाजिक दृष्टीनं वेगवेगळ्या जाती धर्माच्या अनुषंगाने असतील, धार्मिक दृष्टीनं असतील, त्या रूढी परंपरा काय चालत आलेल्या आहेत त्यावरती आपल्याला काही खर्च हा करावा लागतो. त्यामुळे सोशल इम्पॅक्ट जो आहे तो देखील त्याच्यावर पडतो. त्यामुळे सामाजिक
जर प्रथा असतील तर त्या अनुषंगाने जसं आपण सण उत्सव म्हणतो, मग दिवाळी फेस्टिवल असेल त्यावेळेला त्याच्यातला त्या कालखंडात केला जाणारा खर्च किंवा लोकांकडे अवेलेबल असणारा जो काही पैसा आहे त्याचं वितरण आहे. एखाद्या दिवशी एखादा प्रोग्राम असेल तर त्या प्रोग्रामचं किंवा औचित्य साधून जसं की आपण इंडिपेंडन्स डे ज्यावेळेला स्वातंत्र्य दिन साजरा करतो त्यावेळेला त्याचं महत्त्व त्या कालखंडातली जी काही साधन सामग्री लागणाऱ्या वस्तू आहेत त्या दृष्टीने त्याचं प्रोडक्शन करावं लागतं. आणि या उत्पादनामुळं प्रत्येकापर्यंत ती वस्तू कशी पोहोचू शकेल, कमी किमतीत कशी पोहोचू शकेल, त्यासाठीचा येणारा खर्च कसा कमी असू शकेल या दृष्टीने विचार केला जातो. आणि मार्केटमध्ये कोणताही उत्पादक आपला जास्तीचा नफा मिळवण्याच्या दृष्टीनं सखोल किंवा अगदी स्ट्रॉंगली आपण म्हणूया यथायोग्य प्रयत्न करत असतो. प्रत्येकाचे प्रयत्न हे त्याला जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या दृष्टीनं व्यावसायिकाचे असतात. त्यामुळे उत्पादक आपली किंमत मग एखादा पेन प्रोडक्शन असेल, एखादी बॉटल प्रोडक्शन असेल, आता पावसाचे दिवस असल्यामुळे सुद्धा अम्ब्रेला छत्री खरेदी असेल, या सगळ्याचा विचार करता तो कालावधी कशा पद्धतीने असेल, किती असेल आणि तो कशा पद्धतीने रन करता येऊ शकतो त्या अनुषंगाने आपल्याला या अंतर्निहित खर्च आणि वास्तविक खर्च या अनुषंगाने सुद्धा पैशाची किंमत ही स्पष्ट अंतर्निहित खर्च, वास्तविक खर्च, त्याच अनुषंगाने बुडलेली किंमत आणि वाढीव खर्च या अनुषंगाने देखील काही बाबी पाहावे लागतील. आर्थिक खर्च आणि लेखा खर्च हा जो आहे तो ऐतिहासिक किंमत आणि बदली किंमत किंवा त्या अनुषंगाने बदललेली किंमत, खर्चाचे कार्य किंवा शॉर्ट रन आणि लॉंग रन कॉस्ट जो आहे तो कशा पद्धतीने दाखवला जातो. खर्च, कार्य आणि वेळ घटक या अनुषंगाने देखील त्याचा विचार करावा लागतो. लॉंग रन कॉस्ट फंक्शन जे आहे ते किती किंवा कशा पद्धतीने आहे. शॉर्ट रन मध्ये खर्चाची किंमत किंवा खर्चाचा सिद्धांत हा दर्शवलेला आहे किंवा निश्चित किंमत जी आहे ती दर्शवलेली आहे. परिवर्तनीय खर्च किंवा बदलता खर्च व्हेरिएबल कॉस्ट त्याला म्हटलं जातं. ती व्हेरिएबल कॉस्ट किती आहे, कशा पद्धतीने आहे ते आपल्याला पाहावं लागेल. एकूण निश्चित किंमत किंवा टोटल फिक्स कॉस्ट जी आहे ती आपल्याला जर चांगली वाढलेली असेल, वाढवायची असेल त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावे लागतील. एकूण परिवर्तनीय खर्च किंवा टोटल व्हेरिएबल कॉस्ट जो आहे तो किती येऊ शकतो, एकूण खर्चाची असणारी स्थिती कशा पद्धतीची आहे ते आपल्याला पाहावे लागेल. त्याच अनुषंगाने कालावधीचा विचार करता म्हणजे शॉर्ट रन कॉस्ट आहे, अल्प कालावधीचा हा वक्र तो कशा पद्धतीने काम करतो, अल्प कालावधीत किती गुंतवणूक करावी, कशाच्या अनुषंगाने गुंतवणूक करावी, सरासरी किंमत कशा पद्धतीने आहे, ॲव्हरेज फिक्स कॉस्ट म्हणजे निश्चित स्वरूपाची काही सरासरी खर्च जो आहे तो आपल्याला करावाच लागतो आणि तो निश्चित खर्च केल्यामुळं मिळणारं उत्पादन किंवा उत्पादकता ही चांगली असू शकते का, सरासरी परिवर्तनीय खर्च जो आहे तो चांगला असू शकतो का. ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट जर असेल तर ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्टमध्ये सरासरी परिवर्तनीय खर्च त्या अनुषंगाने असणारी ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट ही किती असू शकते, कशा पद्धतीने असू शकेल. त्याचबरोबर किरकोळ खर्च जो आहे, मार्जिनल कॉस्ट जो आहे तो किती असेल, कशा पद्धतीने असेल. किरकोळ खर्चाच्या अनुषंगाने मार्जिनल कॉस्टमध्ये येणारं उत्पादन हे कशा अनुषंगाने असेल किंवा किती असू शकतं. किरकोळ खर्च जो आहे तो चांगल्या पद्धतीनं वाढू शकतो का किंवा किरकोळ खर्च जो आहे तो जर वाढला तर उत्पादनाची किंमत देखील वाढवावी लागेल. त्यामुळे ही किंमत आपल्याला कमीत कमी कशी करता येईल त्या दृष्टीने किरकोळ खर्च किंवा मार्जिनल कॉस्ट जे आहे ते मिनिमम ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो. कारण एक एक रुपया जर आपण खर्च करत राहिला तर त्या उद्योगधंद्याच्या दृष्टीनं, उत्पादनाच्या दृष्टीनं आपल्याला तितके फायदे जे मिळणार आहे, प्रॉफिट आहे तो आपल्याला एक्सपेंडिचरमध्ये वाढ झाल्यामुळं तो प्रॉफिट लेस होण्याची शक्यता असते, कमी होण्याची किंवा घटण्याची शक्यता असते. त्यामुळे किरकोळ खर्च आणि सरासरी खर्च यांच्यातील संबंध जो आहे तो कशा पद्धतीनं किंवा किती राहू शकतो या अनुषंगाने आपल्याला दर्शवता येईल. त्यामुळे किरकोळ खर्च आणि सरासरी खर्च यांच्यातील संबंध लॉंग रन कॉस्ट आहे तो शॉर्ट रन कॉस्टच्या अनुषंगाने किंवा लॉंग रन सिच्युएशनच्या अनुषंगाने ती स्थिती कशा पद्धतीची असेल, बदललेली स्थिती कशी असेल, दीर्घ कालावधीची आर्थिक कार्यक्षमता ही कशा पद्धतीने असेल किंवा किती असू शकते. लॉंग रन किंवा सरासरी खर्च वक्र जो आहे द लॉंग रन कर्व ॲव्हरेज कॉस्ट ही किती येऊ शकतो किंवा कशा पद्धतीने येऊ शकेल या अनुषंगाने देखील त्याचा भाग महत्त्वाचा विचारात घेतला जाऊ शकतो. त्यामुळे लॉंग रन कॉस्ट जो आहे, दीर्घ कालावधीचा जो खर्च आहे तो जरी वाढवला किंवा दीर्घकाळात जरी खर्च वाढला तर दीर्घकाळात मार्केट किंवा उत्पादकता सुद्धा आपल्याला वाढवलेली असते किंवा उत्पादन आपल्याला चांगल्या अपेक्षेप्रमाणे मिळालेलं असतं. त्यामुळे हे उत्पादन मिळवण्याच्या दृष्टीने दीर्घकाळातला खर्च हा देखील परवडणारा असतो. आणि जसं की आपण शुगर फॅक्टरीसारखा उद्योग व्यवसाय बघतो, साखर कारखान्यासारखी मोठी व्यवसाय संस्था बघतो,
त्यावेळेला त्याच्यातला दीर्घकाळातला मग गोडाऊनचा असेल, डिस्टिलरी प्लांटचा असेल किंवा त्याच्यातले असणारे वेगवेगळ्या मशिनरीजचा असेल, याच्या संदर्भातली दीर्घकाळासाठीची गुंतवणूक जर केली तर ते आपल्याला फायदेशीर ठरू शकते. कारण उत्पादन हे दीर्घकाळात मोठ्या प्रमाणावर घेणं हे देखील त्यांना शक्य असतं. त्यामुळे लॉंग रनमध्ये सरासरी खर्च वक्र जो आहे तो पसरट झालेला आपल्याला दिसतो. अल्प कालावधीमध्ये तो तितकासा पसरट किंवा कॉन्स्टंट असलेला दिसून येतो किंवा काही प्रमाणातच उत्पादन हे घेत असतो. त्यामुळे लॉंग रन कॉस्ट आहे, मार्जिनल कॉस्ट आणि शॉर्ट रन मार्जिनल कॉस्ट आहे, यांच्यातील संबंध किंवा यांच्यातील सहसंबंध, रिलेशनशिप बिटवीन लॉंग रन मार्जिनल कॉस्ट अँड शॉर्ट रन मार्जिनल कॉस्ट याचा विचार करता ही स्थिती कशी पद्धतीची असेल, त्यातला कोणता भाग महत्त्वाचा असू शकतो, या अनुषंगाने देखील आपल्याला विचार करावा लागेल. त्यामुळं लॉंग रन मार्जिनल कॉस्ट, शॉर्ट रन मार्जिनल कॉस्ट असेल ते कशा पद्धतीचे किंवा कोणत्या अनुषंगाने येतील ते आपल्याला पाहावं लागेल. याच अनुषंगाने आपण ज्यावेळेला इंट्रोडक्टरी पार्टच्या अनुषंगाने ज्यावेळेला पाहिलं त्यावेळेला चांगल्या उत्पादनाच्या बाबत फर्मचा निर्णय हा दोन घटकावर अवलंबून असतो. प्रथम चांगल्या वस्तूची मागणी किंवा कोणत्याही उद्योगधंद्यामध्ये चांगल्या वस्तूची मागणी किंवा डिमांड केली जाते आणि या डिमांडच्याच अनुषंगाने दीर्घकाळामध्ये सुद्धा जशा चांगल्या चांगल्या म्हणजे शेती उत्पादनाचं बघितलं तर चांगली सुपीक जमीन उत्पादनासाठी पहिल्यांदा घेतली आणि उद्योगधंद्यामध्ये सुद्धा जो काही मटेरियल माल आहे तो कच्चा माल चांगला असेल तो उत्पादनासाठी घेतला जातो. त्याच्यामुळं येणारा खर्च हा कसा कमी येईल आणि आउटपुट किंवा मिळणारं उत्पादन हे कसं चांगलं निघू शकेल याच्यावर विचार केला जातो किंवा याच्यावर जास्त फोकस केला जातो. त्यामुळे पटकन मिळालेलं उत्पादन जसं की आपण चहा प्रोडक्शनचं ज्यावेळेला बघतो, टी प्रोडक्शन म्हणजे चहा बनवणारे ज्या वेळेला चहा बनवतात त्यावेळेला एक अंदाज असतो की 2 किंवा 3 तासात याचे कस्टमर एवढे एवढे मिळतील किंवा चहा तयार केल्या केल्या आपण म्हणूया 1 तासात तो चहा तेवढ्या मार्केटला किंवा तेवढ्या एरियात तो कस्टमरला सप्लाय केला जातो. त्यामुळं चहा पावडर आणि साखर ज्यावेळेला हे दोन्ही मिश्रण एकत्र केलं जातं आणि दूध डिपेंड ऑन नीड किंवा ज्याची गरज जशी असेल तशा पद्धतीनं त्या वस्तू एकत्र केल्यानंतर होणारी चहा असेल, कॉफी असेल, मग आत्ताच्या फॅडनुसार कोल्ड कॉफी वगैरे असेल, याचा सुद्धा विचार करता हे एकत्रित झालेलं मिश्रण किंवा तयार झालेलं प्रोडक्शन आपण लगेच सर्व करू शकतो आणि त्यामुळं त्याच्यावर झालेली इन्व्हेस्टमेंट किंवा केलेली ही गुंतवणूक अल्प कालावधीत आपल्याला रिकवर करता येऊ शकते. त्यामुळे चांगलं उत्पादन किंवा चांगला व्यवसाय करण्याच्या दृष्टीनं वस्तू आणि वस्तूचं असणारं उत्पादन किंमत त्यानुसार लागणारा उत्पादनाचा खर्च हा सुद्धा रिकवर करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे किंमत सिद्धांत आणि सखोल चर्चा किंवा आवश्यक त्या बाबी याचा विचार करता किंमत घेणारी फर्म ही इच्छा त्याचा असणारा नफा वाढवण्यासाठीचा तो खर्च किंवा त्याचा खर्च कमी करण्यास सक्षम असल्यास असे करण्यास किंवा त्या अनुषंगाने होणारे खर्च हे देखील आपल्याला महत्त्वाचे ठरू शकतात. त्यामुळे अर्थातच वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेली मतं सामाजिक दृष्टीने असतील किंवा खाजगी दृष्टीने असतील, खाजगी खर्च जसं की आपण रस्त्याचं काम करत असताना हा खाजगी खर्च किंवा खाजगी अशा पद्धतीची गुंतवणूक आपल्याला करता येणार नाही. त्यामुळं काही वेळेला हा शॉर्ट टाइममध्ये किंवा शॉर्ट इन्व्हेस्टमेंट आपल्याला करता येऊ शकते. पण मोठी गुंतवणूक करायची असेल तर गव्हर्नमेंटच्या दृष्टीने शासकीय अनुदानातूनच अशा गुंतवणुकी किंवा मोठे कामं जे करणं आहे ते करणं शक्य असतं. अल्प कालावधीमध्ये हे शक्य नसतं. त्यामुळे याच्यातून सोशल वेलफेअर जे आहे समाज कल्याण आपण जे म्हणतो ते सामाजिक कल्याण सामाजिक दृष्टीनं कशा पद्धतीने वाढू शकतं किंवा किती वाढू शकतं समाज कल्याणाच्या दृष्टीनं फर्मच्या किंवा सिद्धांताशी संबंधित काही बाबी त्यावेळेला आपण विचारात घेतो ते आवश्यक आहे किंवा खाजगी खर्चाच्या संकल्पनामधील फरक हा देखील त्याच्यात समजून घ्यावा लागतो. सामाजिक खर्चाचं विश्लेषण हे आपल्याला करता येत नाही, परंतु वेगवेगळ्या दृष्टीनं सामाजिक दृष्टीने ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला हा खर्च हा देखील उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. त्यावेळेला त्याच अनुषंगाने आपण शॉर्ट रनचं जसं बघितलं की अल्पावधीत खर्चाचा सिद्धांत किंवा फर्मचे अल्पकालीन खर्च हे निश्चित असतात, परिवर्तनीय खर्चामध्ये विभागले जातात. त्याचबरोबर त्याच्यातले असणारी निश्चित किंमत किंवा निश्चित खर्चाला पूरक खर्च म्हणून देखील ओळखलं जातं. मग असताना उत्पादकाला नेहमी काही खर्च हा करावा लागतो. जे उत्पादनाची पातळी काहीही असो स्थिर राहते. जरी निर्मात्याने किंवा उत्पादन पूर्णपणे बंद केले तरी हे खर्च हे करावे लागतील किंवा त्याच खर्चाच्या अनुषंगाने त्याच्यात नसणारा भाग किंवा परिवर्तनीय खर्च परिणामाची
बदलासह किंमत ही बदलत राहते. उत्पादित आउटपुट व्हेरिएबल कॉस्ट म्हणून ओळखलं जाऊ शकतं. उदाहरणार्थ कच्चा माल उत्पादन प्रक्रियेत वापरावा लागतो. मॅन्युफॅक्चरिंग व उद्योग मशीन चालवण्यासाठी मजूर वापरावे लागतात. आणि ऊर्जेची किंवा विजेचा वापर हा देखील केला जातो. त्याचं व्यवस्थापन किंवा सुयोग्य नियोजन आपण म्हणूया ते नियोजन करणं अगत्याचं असतं. त्यामुळे परिवर्तनीय खर्च परिमाणाची बदलासह किंमत ही देखील त्याच्यात विचारात घ्यावी लागते. उत्पादित आउटपुट व्हेरिएबल कॉस्ट म्हणून ओळखले जाते आणि त्याचबरोबर हा कच्चा माल किंवा उत्पादन प्रक्रियेत सामावून घेतलेले वेगवेगळे घटक हा मॅन्युफॅक्चरिंग उद्योग किंवा मशीन्स चालवण्यासाठी मजूर वापरावे लागतात आणि या मजुराच्याच अनुषंगाने हा बदलता खर्च आपण म्हणूया तो कमी किंवा जास्त होण्याची शक्यता असते. आणि हा सतत बदललेला किंवा आपण म्हणूया सीझनल पिरियडमध्ये म्हणजे विशिष्ट प्रकारच्या शालेय साहित्याची मागणी हे आपण पाहतो की जूनमध्ये जुलैमध्ये जास्त असते आणि जून जुलैमध्ये असणारी ही मागणी त्या मागणीच्या ओघात किंवा त्या मागणीच्या अनुषंगाने आपण विचार करता अर्थव्यवस्थेला मिळणारा एकूणच भाग हा भाग फार महत्त्वाचा असतो. त्यामुळे त्यावेळेला कॉस्टिंग हे काही प्रमाणात वाढलेलं असतं. त्यामुळे मार्केटमधले डिमांड जे आहेत ते बदलतील. परिवर्तनीय खर्च किंवा परिमाणाची बदलासह किंमत बदलत राहते. उत्पादित आउटपुट व्हेरिएबल कॉस्ट म्हणून ओळखली जाऊ शकते. आता याच्यामध्ये शॉर्ट रन कॉस्ट ऑफ हायपोथेटिकल फर्म किंवा आउटपुट जो आहे टोटल फिक्स कॉस्ट जो आहे रुपीजच्या अनुषंगाने आहे. टोटल व्हेरिएबल कॉस्ट आहे रुपीज आहे. त्याचबरोबर 0 to 240 टोटल कॉस्ट आहे रुपीज आहे 240 आहे. मग यामध्ये फिक्स कॉस्ट किंवा करावाच लागणारा खर्च जो आहे तो प्रोडक्शन जरी 0 असलं शून्य प्रोडक्शन असलं तरी देखील आपल्याला हा फिक्स खर्च जो आहे तो करावाच लागतो. परंतु जसे जसे उत्पादनाचे घटक वाढत जातील तशा पद्धतीनं हा फिक्स कॉस्ट जो आहे तो जरी सरळ दाखवलेला असला 1 2 3 4 5 6 नगाचा दाखवलेला असला तरी व्हेरिएबल कॉस्टमध्ये त्याच्यात झालेले बदल 0 पासून ते 120 160 180 212 280 420 अशा पद्धतीचे ह्या व्हेरिएबल कॉस्ट ज्या आहेत त्या बदललेल्या आहेत. वाढत्या स्वरूपात दिसून येत आहेत. याची वाढ जी आहे ती अगदी दुपटीनं वाढ झालेली दिसून येते. मग या वाढीच्याच अनुषंगाने टोटल कॉस्ट देखील वाढत जाते किंवा त्याच्यात भर पडलेली दिसते. 240 260 400 420 452 किंवा 520 660 अशा पद्धतीची ही वाढ ही झालेली दिसून येते किंवा अशा अनुषंगाने याच्यात बदल झालेला दिसून येतो किंवा वाढत्या स्वरूपात ही वाढ झालेली दिसून येते. त्यामुळं 240 360 400 420 452 किंवा 520 660 अशी ही झालेली वाढ शॉर्ट रन ऑफ हायपोथेटिकल फर्म म्हणजे अल्प कालावधीतली असणारी काही चलन संकोचाची स्थिती जी आहे ती बदललेली दिसते. बदलत्या स्थितीनुसार याच्यात बदल हे संभावित आहेत किंवा होत असणारे दिसतात. एकूण निश्चित खर्च म्हणजे निश्चित इनपुटवर फर्मने केलेला एकूण खर्च आहे तो वापरून किंवा त्या अनुषंगाने फर्मची एकूण निश्चित किंमत ही स्थिर राहते. वर आउटपुटची पातळी विचारात न घेता 240 एवढं उत्पादन असेल किंवा त्या अनुषंगाने त्याची बदलती स्थिती असेल. आमच्या या डायग्रामच्या अनुषंगाने सुद्धा याच्यात दाखवलेलं आहे. चित्र शोधलेलं आहे पण डायग्राममध्ये आकृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आउटपुट हे बदललेले किंवा एका युनिट पासून 6 युनिट असेल यात झालेले बदल किंवा परंतु प्रत्येक बाबतीत एकूण निश्चित किंमत ही 240 राहते. अगदी जेव्हा फर्म किंवा उत्पादन पूर्णपणे थांबते याचा अर्थ असा की उत्पादन शून्य पातळीवर आहे. एकूण निश्चित किंमत ही अपरिवर्तित राहते. फर्मचे एकूण निश्चित खर्च कार्य हे कशा पद्धतीने आहे किंवा किती असू शकतं त्या दृष्टीने देखील आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. म्हणजेच एकूण निश्चित किंमत एकूण निश्चित खर्च म्हणजे निश्चित इनपुटवर फर्मने केलेला एकूण खर्च हा देखील त्याच्यात विचारात घेतलेला आहे. यावरून फर्मची एकूण निश्चित किंमत असेल स्थिर किंमत राहत असेल आउटपुटची पातळी असेल विचारात न घेता 240 किंवा त्या अनुषंगाने त्याचा फिक्स कॉस्ट हा विचारात घेतला आहे. त्यानुसार हा डायग्राम आपल्याला फिक्स कॉस्ट किंवा निश्चित स्वरूपाचा TF कॉस्ट कर्व जो आहे तो TFC आपण या ठिकाणी दाखवलेला आहे. तो 240 हा कॉन्स्टंट राहिलेला दिसून येतो. 0 1 2 3 4 5 6 7 किंवा OX बारावरती
8 एवढं आउटपुट किंवा उत्पादन मिळालेलं दिसून येते. 1 ते 8 पर्यंत 0 पासून ते 8 पर्यंत उत्पादन आउटपुट 8 युनिट आपण म्हणूया. यासाठीचा लागणारा निश्चित खर्च 80, 150, 240, 320 असा OI अक्षरावरती दाखवलेला आहे. यापैकी 240 हा फिक्स किंवा निश्चित स्वरूपाचा खर्च हा दिसून येतो. एकूण परिवर्तनीय खर्च किंवा बदलत्या स्वरूपातला असणारा खर्च जर आपण पाहिला तर एकूण व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे फर्मचा वापरलेल्या व्हेरिएबल इनपुटवरील एकूण खर्च हा उत्पादन किंवा त्या अनुषंगाने पार पडणे. उच्च आउटपुट स्तरासाठी व्हेरिएबल इनपुटचा अधिक वापर होऊ शकतो किंवा आवश्यक असल्याने ते म्हणजे उच्च एकूण चल खर्च. तक्ता 10.3 दाखवते की एकूण चल खर्च हा उत्पादन वाढते म्हणून फर्म किंवा तशा पद्धतीने त्याच्यातली झालेली वाढ ही देखील दिसून येते. एकूण परिवर्तनीय खर्च किंवा एकूण व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे फर्मच्या वापरलेल्या व्हेरिएबल इनपुटवरील एकूण खर्च आणि उत्पादन पार पाडणे किंवा त्या अनुषंगाने झालेलं उत्पादन हे देखील त्याच्यात विचारात घ्यावं लागतं. उच्च आउटपुट किंवा स्तरासाठी व्हेरिएबल इनपुटचा अधिक वापर होऊ शकतो आवश्यक असल्याने ते म्हणजे उच्च एकूण चल किंवा खर्च जो आहे आता 10.3 मध्ये दाखवते की एकूण चल खर्च आणि एकूण उत्पादन खर्च हा वाढलेल्या अनुषंगाने त्याच्यात बदल झालेला दिसतो. म्हणून फर्म हे वाढते स्वरूप किंवा वाढते कार्य या अनुषंगाने देखील विचार करू शकतो. टोटल व्हेरिएबल कॉस्ट जो आहे तो कशा पद्धतीने आहे किंवा किती असू शकतो. टोटल व्हेरिएबल कॉस्ट किंवा आउटपुट जे आहे ते बदलत्या स्वरूपात आहे. त्यामुळं 1, 2, 3, 4, 5, 6 आणि या अनुषंगाने 100, 200, 300, 400 अशा पद्धतीने किंवा 300, 350 पर्यंत 350 पर्यंतच याच्यातले झालेले बदल हे बदलत्या स्वरूपातील खर्चाचे आपल्याला दिसून येतात. ते वरती टेबलमध्ये आपल्याला दर्शवलेलंच आहे. त्या अनुषंगाने हा व्हेरिएबल कॉस्ट कशा पद्धतीने असू शकतो, बदलता खर्च कशा पद्धतीने असू शकतो या बाबीवरती आपण प्रकाश टाकण्याचं काम हे झालेलं दिसून येतं. आता याच्यामध्ये एकूण खर्च जो आहे तो एकूण खर्च म्हणजे एकूण निश्चित झालेला खर्च एकूण खर्च किंवा चल खर्चाची इथं बेरीज केलेली आहे. अशा प्रकारे दिलेल्या आउटपुटवर फर्मची एकूण किंमत मिळवण्यासाठी केवळ त्याची जोडणी किंवा त्याचा असणारा भाग हा देखील विचारात घ्यावा लागतो. एकूण निश्चित किंमत आणि त्या आउटपुटवर त्यांची असणारी एकूण परिवर्तनीय किंमत यात कशा पद्धतीने बदल होतो, कशा पद्धतीने स्थिती बदलते यात या अनुषंगाने किंवा याच्यातले बदल हे देखील त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. एकूण खर्च असल्याने फंक्शन्स आणि एकूण व्हेरिएबल कॉस्ट यात केवळ एकूण रकमेने भिन्न आहे किंवा त्याची निश्चित किंमत जी स्थिर असते किंवा त्याच्यातला असणारा आकारमान हा समान राहतो किंवा राहत नाही या अनुषंगाने सुद्धा महत्त्वाचं आहे. टोटल कॉस्टमध्ये आपल्याला निश्चित व्हेरिएबल कॉस्टमध्ये बदल आहे. फिक्स कॉस्ट तर आहेच पण व्हेरिएबल कॉस्ट नुसार एकूण खर्च झालेला बदल हा टोटल कॉस्ट किंवा एकूण खर्च किंमत जी आहे ती कशा पद्धतीने आहे, आउटपुट जे आहे ते जसं वाढत्या स्वरूपात आहे. मग इथं OI अक्षेवरती 100, 200, 300, 400, 500, 600, 700 असं दाखवलेलं आहे. OI दाखवलेलं आहे. OX वरती मिळणार आउटपुट 1, 2 आहे किंवा कशा पद्धतीचे बदल आहेत ते आपल्याला दिसून येईल. शॉर्ट रन कॉस्ट वक्र जो आहे प्रति युनिट नफा हा शोधण्यासाठी फर्मला प्रति युनिट खर्चाची तुलना करावी लागेल किंवा सरासरी किंमत प्रति युनिट किमतीसह त्यामुळे आपण समजून घेणे आवश्यक आहे किंवा त्या अनुषंगाने कशा बाबी त्या दर्शवल्या जाऊ शकतात. त्यामुळे सरासरी निश्चित किंमत, सरासरी चल खर्च आणि सरासरी एकूण खर्च खर्चाच्या संकल्पना ज्या आहेत त्या निश्चित आपल्याला फायदेशीर ठरतात. त्या शॉर्ट रन मधल्या किंवा अल्पकालावधीतल्या या खर्च बाबीशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या घटकाच्या अनुषंगाने एकूण स्थिती कशा पद्धतीने असते, किती प्रमाणात त्याच्यात बदल झालेला असेल, सरासरी निश्चित किंमत काय असेल, या सरासरी निश्चित किंमतीत आणि सरासरी चल खर्च चल म्हणजे कशासाठी असणारे उत्पादनाचे जे घटक आहेत वेगवेगळे त्या घटकाच्या असणाऱ्या किमतीच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर त्याचे आपल्याला वेगवेगळे भाग हे सुस्पष्टपणे आपल्याला दिसून येतात किंवा त्याच्यात ते भाग हे बदललेले आपल्याला दिसून येतात. परंतु अल्पकालावधीमध्ये फार बदल करणं हे शक्य नसतं. त्यामुळे शॉर्ट रन कॉस्ट आहे तो कशा पद्धतीने येतो, किती प्रमाणात येतो, सरासरी निश्चित किंमत जी आहे ती किती आहे, साधारणपणे त्या सर्व कंपन्या किंवा ज्यांच्या एकूण उत्पादन खर्चात लक्षणीय समावेश होतो किंवा सरासरी निश्चित किंमत जी आहे ती साधारणपणे त्या सर्व कंपन्या किंवा त्याच्या अनुषंगाने एकूण उत्पादन खर्चात लक्षणीय समावेश होतो.
आणि निश्चित खर्चाच्या प्रमाणात उत्पादनाची पातळी अशापर्यंत वाढवण्याचा प्रयत्न हा केला जातो. प्रति युनिट ही निश्चित किंमत किंवा ज्याला सहसा सरासरी निश्चित किंमत म्हणून ओळखले जाते, त्या प्रमाणात लक्षणीयरित्या कमी केले जाते किंवा सरासरी निश्चित किंमत ही शोधण्यासाठी एकूण निश्चित किंमत असणे आवश्यक आहे. त्याच आवश्यक किमतीच्या अनुषंगाने ॲव्हरेज फिक्स कॉस्ट आणि ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट जी आहे ती बदललेली आहे का, किती प्रमाणात आहे, ॲव्हरेज टोटल कॉस्टमध्ये असणारी स्थिती कोणत्या प्रकारची आहे ते आपल्याला पाहावे लागेल. आउटपुट किंवा युनिट ॲव्हरेज फिक्स कॉस्ट TFC जे आहे डिवायडेड बाय Q आणि 240 किंवा डिवायडेड बाय 1. आता इथं हा टेबल फार महत्त्वाचा आहे. या अनुषंगाने आपल्याला अनेक बाबी त्या सुस्पष्टपणे दिसून येतील किंवा त्या समजू शकतात. या फिक्स किमतीनुसार किंवा निश्चित असणारे जे काही उत्पादनाचा खर्च आहे त्यात कशा पद्धतीने जेवढे युनिट उत्पादन वाढेल तशा पद्धतीने तेवढं डिवायडेड बाय फिक्स कॉस्ट जो आहे तो सुद्धा डिवाइड झालेला आहे. त्यामुळं आउटपुट निघणारं जेवढं जास्त क्वांटिटी उत्पादन असेल तेवढा नफ्याचा भाग हा जास्त असू शकतो आणि प्रोडक्शन कॉस्टही कमी येऊ शकतो. त्यामुळं उत्पादनाचा खर्च हा कमी येणं ही या अनुषंगाने त्यातला भाग महत्त्वाचा आहे. ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट जी आहे TVC जो आहे तो डिवायडेड बाय Q या ठिकाणी दर्शवलेला आहे. ॲव्हरेजमध्ये देखील घट झालेली किंवा बदल झालेला दिसतो आणि ॲव्हरेज टोटल कॉस्ट जी आहे ती देखील आपल्याला कमी झालेली दिसून येते. त्यामुळे 1 युनिट उत्पादन घेणं आणि 6 युनिट उत्पादन याच्यामध्ये कमालीची तफावत असलेलं दिसून येतं. कारण एकासाठीचा लागणारी यंत्रसामुग्री, उत्पादनाचे वेगवेगळे घटक, तेच घटक जर आपण वापरले गेले तर पुढच्या युनिटसाठी, त्याच्या पुढच्या युनिटसाठी, त्याच्या पुढच्या युनिटसाठी लागणारा खर्च हा कमी होत जातो. आणि या कमी झालेल्या खर्चामुळं आपल्याला आर्थिक दृष्टीने त्याच्यात फायदा होत असतो किंवा त्या अनुषंगाने तसे बदल हे झालेले आपल्याला दिसून येतात. 1, 2, 3, 4, 5, 6 अशा अनुषंगाने किंवा ॲव्हरेज फिक्स कॉस्ट जी आहे ती 240 आहे, 240 आहे, 240 आहे. परंतु या ठिकाणी डिवायडेशन युनिट जे आहे ते 1, 2, 3, 4, 5 ज्यावेळेला 6वा युनिट येतो त्यावेळेला अगदी 40 रुपये किंवा 40 एवढाच खर्च येतो आणि पहिल्या युनिटला मात्र 240 एवढा खर्च येतो. 200 रुपये हा ॲव्हरेज कॉस्टमध्ये किंवा ॲव्हरेज फिक्स कॉस्ट जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला बेनिफिट झालेला आपल्याला दिसून येतो. ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्टमध्ये ज्यावेळेला आपण पाहतो TVC किंवा क्वांटिटीच्या अनुषंगाने त्यामध्ये देखील 120 वरून तो 70 रुपयापर्यंत म्हणजे जवळपास 60% किंवा 40% खर्च या ठिकाणी कमी झाला आहे आणि उरला फक्त 60% खर्च आहे. त्यामुळे ॲव्हरेज टोटल कॉस्ट जो आहे तो 360 वरून 360 पासून सुद्धा हा टोटल कॉस्ट किंवा एकूण खर्च जो आहे तो 360, 200, 140, 130, 113, 104, 110 एवढ्यापर्यंत कमी झालेला दिसून येतो. त्यामुळं ॲव्हरेज टोटल कॉस्ट जो आहे तो कशा पद्धतीने कमी करता येऊ शकतो, ॲव्हरेज फिक्स कॉस्ट जो आहे तो कसा कमी होईल, किती प्रमाणात कमी होईल, ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट जो आहे तो कसा कमी होत जाईल त्या दृष्टीने आपल्याला विचार करावा लागेल. त्यामुळे 120, 160, 180, 212, 280, 420 हा जो ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट आहे त्यालाही डिवायडेशन केल्यामुळे त्याच्यात बेनिफिट्स आपल्याला दिसून येतो. त्यामुळे सरासरी असो, बदलता असो किंवा एक फिक्स निश्चित खर्च असो, या तिन्हीलाही जेवढे युनिट उत्पादन वाढत जाईल त्या युनिटच्या अनुषंगाने या उत्पादनाच्या अनुषंगाने आपल्याला मिळणारा बेनिफिट्स परतावा हा चांगला मिळू शकतो. पण त्यासाठी करावा लागणारा खर्च देखील कमी होत जातो. त्या कमी खर्चामुळेच प्रॉफिट आपलं वाढण्याच्या पेक्षा जास्त असते किंवा जास्त ठिकाणी आपल्याला उत्पादन हा बेनिफिट्स देणारा चार्ट दिसून येऊ शकतो. एक मिनिट. हा जो डायग्राम आहे तो ॲव्हरेज टोटल कॉस्टच्या अनुषंगाने कशा पद्धतीने AFC म्हणजेच या ठिकाणी TFC किंवा TVC आणि TC याचा एकत्रित परिणाम म्हणून हा डायग्राम दाखवलेला आहे. आणि कॉस्ट कर्व जो आहे किंवा रुपीज आपण म्हणूया तो किती असू शकतो, खर्च कशा पद्धतीने असू शकतो
असू शकतो. तर इथं 40 रुपयापासून ते 240 पर्यंत म्हणजे निश्चित खर्च हा 240 आहे. त्यामुळे 240 पर्यंत वेगवेगळ्या पातळीवरती आपल्याला हा खर्च झालेला दिसून येतो. त्यामुळे या खर्चाच्या अनुषंगाने घटत्या स्वरूपाचा जो खर्च आहे AFC हा घटक गेलेला दिसतोय किंवा 240 वरून केवळ 40 रुपयापर्यंत हा खर्च घटलेला दिसतोय. त्यामुळे युनिट प्रोडक्शन जे आहे ते जास्त असणं अपेक्षित आहे किंवा त्या अनुषंगाने मिळणारं उत्पादन हे जास्त काढणं आवश्यक आहे. सरासरी परिवर्तनीय खर्च किंवा सरासरी व्हेरिएबल जे आहे ती किंमत मिळवण्यासाठी आम्ही एकूण व्हेरिएबल किंवा खर्चाचे विभाजित करतो आउटपुट सूत्राच्या स्वरूपात. व्हेरिएबल किंवा फॅक्टरचे प्रमाण हे वाढल्याने उत्पादनातील कार्यक्षमता वाढते. परिणामी सरासरी उत्पादनात वाढ होते. सरासरी चल खर्चाचा किंवा खर्चात असणारी घट सरासरी उत्पादकता ही स्थिर राहिल्यास सरासरी चल किंवा खर्च देखील बदलतात किंवा त्या अनुषंगाने जर ते कमी झाले तर सरासरी चल खर्च हा वाढतो. अशा प्रकारे सरासरी चल खर्च हा वक्र किंवा सरासरीचा परस्पर वक्र हा चल घटक आहे किंवा उत्पादन वक्र आहे. त्या अनुषंगाने ABC TVC डिवायडेड बाय Q या अनुषंगाने पेअर किंवा ABC द ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट, TVC द टोटल व्हेरिएबल कॉस्ट अँड Q द आउटपुट किंवा इनफॅक्ट द ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट कर्व ABC gives us the same information in money terms that we obtain from the average product curve of the variable factor in physical terms. त्या अनुषंगाने असणारे त्याचे उत्पादनाचे खर्च किंवा त्याची बदललेली स्थिती ही कशा पद्धतीची आहे, किती असू शकते ते आपल्याला पाहावी लागेल. सरासरी परिवर्तनीय खर्च किंवा सरासरी व्हेरिएबल जे आहेत ते किंमत किंवा त्या मिळवण्याच्या अनुषंगाने असणारे खर्च हे आपल्याला पाहावे लागतील. आम्ही एकूण व्हेरिएबल किंवा खर्चाचे विभाजित करतो किंवा आउटपुट त्या अनुषंगाने कसे मिळू शकतं, किती मिळू शकतं ते आपल्याला पाहावं लागेल. व्हेरिएबल फॅक्टरचे प्रमाण वाढल्याने उत्पादनातील कार्यक्षमता वाढते. परिणामी सरासरी उत्पादनात वाढ होते आणि सरासरी चल खर्चात घट दिसून येते किंवा त्या अनुषंगाने घट झालेली आपल्याला पाहायला मिळते. सरासरी उत्पादकता स्थिर राहिल्यास सरासरी चल खर्च हा देखील बदलतो किंवा त्या अनुषंगाने त्याचे बदल होतात. जर ते कमी झाले तर सरासरी चल खर्च हा वाढतो किंवा अशा प्रकारे त्याच्यातले झालेले बदल हे देखील दिसून येतात. सरासरी चल खर्च वक्र हा सरासरीचा परस्पर आहे किंवा चल आहे, घटक आहे. त्या अनुषंगाने किती बदललेला आहे, कशा पद्धतीने त्याचे बदल झालेले आहेत ते आपल्याला पाहावे लागतील. सरासरी मध्ये जर बदल झाला तर बदल झाला म्हणजे वाढ झाली तर समजा उत्पादनाचा खर्च हा वाढलेला असतो आणि जर घट झालेली असेल तर उत्पादन घट कमी झालेला असतो. त्यामुळे प्रॉफिट हा वाढण्याची शक्यता असते किंवा किंमत कमी करून जास्ती मार्केटला वस्तू सेल करता येऊ शकतात, विक्री करता येऊ शकतात आणि त्याच्यातून अर्थव्यवस्थाला बेनिफिट्स मिळतात. ग्राहकालाही त्या वस्तू उपलब्ध होतात. त्या वस्तूचा वापर करून आणखी उत्पादकता किंवा कार्यक्षमता वाढते. त्यामुळे अर्थव्यवस्थेत आलेलं उत्पादन मग मोबाईलचं उत्पादन असो, घड्याळांचं उत्पादन असो, पेनचे उत्पादन असो किंवा कोणत्याही प्रकारचं उत्पादन जर आपण विचारात घेतलं, मग टीव्हीचं उत्पादन असो, मोबाईलमधले आता वेगवेगळे ॲप्स असतील त्याची मागणी असेल, तो ABC कशा पद्धतीने बदलेल त्या अनुषंगाने व्हेरिएबल कॉस्टच्या अनुषंगाने तो प्रोडक्शन देखील बदललेला दिसून येतो. याच दुसऱ्या डायग्राममध्ये देखील अशाच पद्धतीने MC, ATC, ABC यात झालेले बदल किंवा ATCच्या अनुषंगाने OX आणि OY हा कॉस्टच्या अनुषंगाने दर्शवलेला भाग दिसून येतो. त्यामुळे ॲव्हरेज टोटल कॉस्ट इज द व्हेरिएबल सम ऑफ AFC अँड ABC हे दर्शवलेलं आपल्याला दिसून येतं. कॉस्टच्या अनुषंगाने ABC मध्ये आउटपुट असणारा किंवा तशा अनुषंगाने दिसणारा भाग हा देखील त्याच्यातला महत्त्वाचा आहे. MC इज मार्जिनल कॉस्ट, TC इज अ चेंज इन टोटल कॉस्ट associated with a small change in output किंवा TVC is the change in total variable cost किंवा associated with a small change in output किंवा Q is a small change in output किंवा Q म्हणजे त्याच्यातले झालेले बदल हे कशा पद्धतीने आहेत. कॅल्क्युलेशन ऑफ मार्जिनल कॉस्ट किंवा आउटपुट युनिट जे आहे टोटल कॉस्ट आहे किंवा एकूण किंमत जी आहे ती 240, 360 अशा पद्धतीने ही प्लस प्लस होत गेलेले आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 240 असेल, 360 असेल,
400 असेल, 420 असेल, 452 असेल, 420 इथं मात्र किंमत घटलेली आहे. टोटल कॉस्ट देखील इथं घटलेली आहे. त्याचं कारण काय असू शकतं किंवा इथं मार्जिनल कॉस्ट जे आहे, मार्जिनल आणि व्हेरिएबल कॉस्टमध्ये झालेली घट. कारण मार्जिनलमध्ये 20 वरून अगदी पुढं 32 वरतीच गेलेला आहे आणि 32 वरून पुन्हा 68 पर्यंत ही मार्जिनलमध्ये किंवा सरासरीत झालेली बदल, सीमांतमध्ये झालेले बदल आपण म्हणूया. शेवटच्या घटकामुळं कितीची वाढ होऊ शकते, कारण आउटपुट त्या ठिकाणी वाढणं अपेक्षित आहे. परंतु तसं न होता व्हेरिएबल्समध्ये झालेला बदल किंवा सरासरीमध्ये झालेला बदल याच्यातून यात परिवर्तन झालेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे 420 पर्यंतची वाढ 452 पर्यंत वाढ आहे, परंतु नंतर 520 ही देखील वाढ झालेली दिसते आणि 660 अशा पद्धतीने हा वाढता ग्राफ हा दिसून येतो. परंतु मार्जिनलमध्ये सीमांत कॉस्ट जो आहे तो मात्र इथं घटत्या स्वरूपात नंतर बदललेला दिसतोय किंवा त्या अनुषंगाने तसा मायनसमध्ये तो जाण्याची शक्यता असते किंवा त्या ठिकाणी कॉस्ट हा त्याला यूज शकणार नाही किंवा तो उद्योग व्यवसाय बंद करावा लागेल अशी स्थिती निर्माण झालेली दिसते. त्यामुळे एम सी वक्र एटीसी आणि एव्हीसीच्या आधी त्याच्या किमान बिंदूपर्यंत त्याचा विचार करावा लागतो. त्याच्या किमान बिंदूवर पोहोचतात किंवा जेव्हा वक्र वाढतात तेव्हा एव्हीसी आणि एटीसी हा वक्र किंवा त्यांच्या बाजूने कपात होताना किंवा किमान गुण किंवा त्या अनुषंगाने कसे झालेले बदल हे देखील आपल्याला दिसून येतात. एम सी वक्र किंवा एटीसी आणि एव्हीसीच्या आधी त्यांच्या किमान बिंदूपर्यंत त्याच्यात बदल झालेला दिसून येतो. डायग्राममध्ये आपल्याला एम सी वक्र हा दर्शवलेला आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 अशा युनिटची संख्या, आउटपुटची संख्या ही बदललेली आहे. कॉस्टच्या अनुषंगाने 10, 20, 30, 40, 50, 60 किंवा त्या अनुषंगाने 70, 80, 90, 140 पर्यंत याच्यात बदल झालेला दिसतो. मार्जिनल कॉस्ट कर्व जो आहे तो इज यू सेप कर्व आहे. तो यू आकाराचा वक्र होऊ शकतो. यू आकारामध्ये झालेला बदल हा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये फायदेशीर ठरतो, नंतर घटत गेलेला आणि नंतर पुन्हा एम सी वक्र जो आहे तो वरच्या दिशेने संक्रमण करतो किंवा बदलतो. त्यावेळेला त्याची किंमत म्हणजे खर्चही वाढतो आणि उत्पादनही वाढलेलं असतं. त्यामुळे अल्पकालाबरोबरच दीर्घ कालावधीमध्ये त्याच्यात झालेले बदल या ठिकाणी दिसून येतात. जेव्हा एम सी वक्र वाढतात तेव्हा ए व्ही सी आणि ए टी सी वक्र त्यांच्या बाजूने कमी होतात, परंतु नंतर त्याच्यात किमान पातळीनंतर वाढ झालेली किंवा ग्रोथ झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे किरकोळ खर्च आणि सरासरी खर्च यांच्यातील संबंध हा मार्जिनल कॉस्ट किंवा एम सी वक्र आहे. त्याच अनुषंगाने त्याच्यात झालेले बदल हे आपल्याला दिसतील. जवळचाच संबंध असतो सरासरी एकूण खर्च किंवा ए टी सी आणि सरासरी चल खर्च जो आहे तो ए व्ही सी वक्र आपण बघू शकतो किंवा त्या अनुषंगाने तसा एम सी वक्र हा देखील आपल्याला काढता येऊ शकतो. त्यामुळे ए टी सी वक्र यांच्यातील संबंध हा स्पष्ट करण्याच्या दृष्टीने या लेक्चरमध्ये विशेष भर दिलेला आहे. किंवा ए टी सी वक्र आहे यांच्यातील संबंध हा देखील आपल्याला सुस्पष्टपणे पाहावा लागेल किंवा त्या अनुषंगाने त्याच्यात कसे बदल होऊ शकतात त्याची माहिती घेणं अपेक्षित आहे. त्यामुळं एकूण खर्च कसा बदलेल, कसा वाढेल या अनुषंगाने या डायग्राममध्ये आपल्याला एम सी, ए टी सी, ए व्ही सी हे 3 वक्र दाखवलेले आहेत. मार्जिनलमध्ये किंवा मिनिमममध्ये आपण म्हणूया या खर्चाच्या अनुषंगाने सुरुवातीच्या टप्प्यात हा करावाच लागतो किंवा कोणत्याही उद्योग व्यवसाय सुरू करताना याला पर्याय नसतो. त्याचबरोबर हा सुरुवातीला एव्हीसीच्या अनुषंगाने दर्शवलेला वक्र आहे. तो नंतर एटीसी म्हणजे नंतर तो वाढलेला दिसतो दीर्घकाळात. सुरुवातीला तो खालच्या पातळीवर म्हणजे 0 अंशाकडे असताना तो कमी असतो आणि जसं वरती जाईल तशा पद्धतीने त्याच्यात झालेले बदल हे प्रकर्षाने जाणवतात. एम सी कर्व इंटरसेक्ट बोथ एबीसी कर्व अँड एटीसी कर्व ॲट देअर मिनिमम पॉईंट. म्हणजे त्याच्या पॉईंटपर्यंत ते वक्र कशा पद्धतीने पोहोचतील किंवा किती पोहोचतील हे दर्शवणं अपेक्षित आहे. एम सी वक्र आणि त्याच्यामधील असणारा वर नमूद केलेल्याप्रमाणे संबंधाचे कारण ए टी सी वक्र आहे तो सोपा आहे किंवा जोपर्यंत एम सी वक्र ए टी सी वक्र खाली आहे तो नंतरचे प्रमाण किंवा खेचते. जेव्हा एम सी वक्र ए टी सी वक्र वर चढतो किंवा तेव्हा ते नंतरचे वर खेचलेले प्रमाण परिणाम त्या अनुषंगाने सुस्पष्टपणे दिसून येतील. किरकोळ खर्च
आणि सरासरी खर्च, सरासरी एकूण खर्च याच्यातील एमसी वक्र हा एटीसी वक्र छेदतो, तिथेच समान पातळी गाठली जाते म्हणून किंवा आउटपुट असेल त्याच अनुषंगाने त्याच्यात बदल झालेले दिसतात. त्यामुळे किरकोळ किंमत आणि सरासरी एकूण खर्चापेक्षा कमी किंमत राहते, त्याच अनुषंगाने याचा आउटपुट देखील बदललेलं दिसतं. विस्तारित किंवा किरकोळ खर्च हा सरासरी एकूण खर्चापेक्षा जास्त आहे, त्यामुळे हे स्वाभाविक आहे की एमसी वक्र किंवा एटीसी वक्र त्याच्या किमान बिंदूवर छेदनबिंदू दर्शवतो किंवा छेदेला आहे अशा पद्धतीचा आपल्याला अनुभव येत असतो, त्या अनुषंगाने तो दिसतो. लॉंग रन कॉस्टमध्ये किंवा लॉंग रन कॉस्टमध्ये दीर्घ कालावधीत ही स्थिती कशा पद्धतीने असेल, दीर्घकाळात कसे बदल होतील, त्या अनुषंगाने देखील आपल्याला दीर्घकाळात असणारे सर्व घटक हे परिवर्तनशील असतात. निश्चित घटकांच्या अनुपस्थितीमुळे उत्पादन कार्य, उत्पादनाचे सर्व खर्च दीर्घकाळात बदलू शकतात आणि त्यामुळे स्थिर आणि परिवर्तनीय खर्चामध्ये फरक करण्याची आवश्यकता नाही. अल्पावधीत किंवा अल्पकालावधीच्या अनुषंगाने सर्व घटक हे वाढवावे लागतात आणि याचा परिणाम हा प्रमाणाच्या अनुषंगाने किंवा त्याची विस्तृतता जे आपण म्हणूया, जो पसरट आकाराचा वरचा दीर्घ कालावधीचा वक्र होता त्याच्यावरती छोटे छोटे संतुलन आपण म्हणूया, ती समतोलाची अवस्था, संतुलनाची अवस्था ही निर्माण होत असते. त्याच अनुषंगाने एकाच वक्रावरती एलएसी म्हणजे दीर्घकाळात लॉंग रन आपण म्हणूया, लॉंग टर्ममध्ये किंवा दीर्घ कालावधीमध्ये एसएटीसी आणि एसएटीसी एलएसी हा जो एलएसी वरती काढलेला एल के एम हा संतुलन बिंदू आहे, तो एसएटीसी ए बी सी या तिन्ही वक्रांचं किंवा या तिन्ही आकृत्यांच्या अनुषंगाने झालेलं संतुलन हे एलएसी वक्रावरती दर्शवलेलं आहे. त्याच अनुषंगाने क्वांटिटी 1 आणि क्वांटिटी 2 एवढं उत्पादन त्यात घेतलं जाऊ शकतं आणि त्या उत्पादनाच्या अनुषंगाने मिळणारं आउटपुट जे आहे ते ॲव्हरेज कॉस्टमध्ये बदल झालेला असेल किंवा बदलच्या स्थितीत तो बदललेला असेल, परंतु हा किती बदलू शकेल, कशा पद्धतीने बदल होईल, तो या ठिकाणी दर्शवलेला भाग असू शकतो. त्यामुळे लॉंग रन कॉस्ट वक्र जो आहे तो कशा पद्धतीने किती प्रमाणात बदलतो, दीर्घकाळात सर्व घटक हे परिवर्तनशील असतात, निश्चित असतात. या घटकाच्या अनुपस्थितीमुळे उत्पादन कार्य, उत्पादनाचे सर्व खर्च हे दीर्घकाळात कसे होतील किंवा त्या अनुपस्थितीच्या अनुषंगाने बदलू शकतील का ते पाहणं अगत्याचं ठरू शकतं. परिवर्तनीय खर्चामध्ये फरक करण्याची आवश्यकता नाही. अल्पावधीत केलेले किंवा दीर्घकाळात उत्पादन पातळी वाढवण्यासाठी सर्व घटक हे वाढवावे लागतात आणि याचा परिणाम हा देखील दिसून येतो किंवा त्याचा प्रभाव हा झालेला दिसून येतो. त्यामुळे अर्थशास्त्रात दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र एलएसी, लिफाफे शॉर्ट रन सरासरी एकूण खर्च एसएटीसी वक्र हा दर्शवलेला आहे किंवा त्या अनुषंगाने त्याच्यातले बदल हे देखील दिसून येतील. लॉंग रन कॉस्ट वक्र जो आहे म्हणजे दीर्घकाळात सर्व घटक हे परिवर्तनशील असतात किंवा त्याच्यात बदल झालेला दिसून येतो. त्याच अनुषंगाने दीर्घ कालावधीची आर्थिक कार्यक्षमता ही देखील बदललेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच या अल्पकालावधीत असणारी कार्यक्षमता दीर्घ कालावधीत असू शकेलच असं नाही, दीर्घकाळात अकार्यक्षम असल्याचे आढळलेले दिसून येते. तेव्हा समजून येऊ शकते घेण्यासाठी आपण आकृतीचा विचार करून त्या डायग्रामच्या अनुषंगाने सुद्धा याची माहिती समजून घेऊ शकतो किंवा तशी बाब ही दिसून येऊ शकते. एसएटीसी चा जो आत्ताची डायग्राम होती त्याच अनुषंगाने याच्यातली संतुलन पातळी आणि एकूण जास्तीचं संतुलन आपण म्हणूया अल्प कालावधीत झालेलं संतुलन म्हणजेच बी या ठिकाणचं संतुलन असेल, के जो जे या ठिकाणी झालेला संतुलनाचा भाग किंवा तो वक्र जो काढलेला आहे त्या अनुषंगाने आहे, एन या ठिकाणचं संतुलन, डी या ठिकाणचं संतुलन, या संतुलनाच्या एकूण संख्येच्या अनुषंगाने एलएसीत झालेला बदल हा आपल्याला तो पसरट आकाराचा किंवा दीर्घकाळ तो किती चालू शकतो याचे साधारणपणे संकल्पना या आकृतीच्या अनुषंगाने येऊ शकते. Q1, Q2, Q3 आणि Q4 हे जे त्या ठिकाणचे आउटपुट आहे किंवा उत्पादन आहे ते उत्पादनासाठी ॲव्हरेज कॉस्ट किंवा सरासरी खर्च किंमत ही OY वरती दर्शवलेली आहे आणि तशा पद्धतीने जर खालच्या पातळीवर असेल, यू आकार जर खाली आलेला असेल तर तशा पद्धतीने हा वरच्या बाजूला संतुलन झालेलं दिसून येतो किंवा संतुलनाची स्थिती ही आपल्याला अनुभवायला
आल्याचे दिसून येते. दीर्घ कालावधीची आर्थिक कार्यक्षमता जी आहे, अल्पावधीत कार्यक्षमता वाढणाऱ्या फर्मने किंवा फर्मचे वर्तन हे असू शकते किंवा दीर्घकाळात अकार्यक्षम असल्याचे आढळलेले आहे किंवा समजून घेण्यासाठी त्याचा विचार करावा लागेल. त्याच पद्धतीत तो झालेला बदल हा किती आहे किंवा कशा पद्धतीचा आहे तो आपल्याला बघावा लागेल किंवा तसे परिवर्तनीय घटकात झालेले बदल हे आपल्याला अनुभवायला येतील. याच अनुभवाच्या आधारावरती किंवा त्याच बेसच्या आधारावरती अल्प कालावधीत कार्यक्षम वाटणाऱ्या फर्मचे वर्तन असू शकते किंवा दीर्घकाळात अकार्यक्षम असल्याचे किंवा त्याच्यात झालेले बदल हे देखील आपल्याला दिसून येतील. आउटपुटची मात्रा किंवा तयार करत असताना त्या स्थितीच्या अनुषंगाने त्याच्यातले बदल हे दिसून येतात. त्याचबरोबर लॉंग रन किंवा मार्जिनल कॉस्ट कर्व वक्र जो आहे, शॉर्ट रन मार्जिनल कॉस्टचा अर्थ हा समजल्यानंतर किंवा त्या अनुषंगाने त्याची माहिती मिळाल्यानंतर दीर्घकालीन सीमांत खर्च म्हणजे हे समजणे कठीण आहे किंवा दीर्घकालीन किरकोळ खर्च हा एकूण किमतीतील बदल हा दर्शवतो किंवा घडून दिसून येतो. किमतीत थोडासा बदल हा जर झाला तरी त्या अनुषंगाने त्याच्यातील बदल किंवा बदललेली स्थिती हे अनुभवायला येते. जेव्हा फर्मकडे किंवा आउटपुट बदल पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ असतो तेव्हा आउटपुट वापरलेल्या सर्व संसाधनांच्या प्रमाणात योग्य समायोजन करणे त्याच पॉईंटचा किंवा त्या अनुषंगाने जसे पाहिले जाऊ शकते किंवा दीर्घकालीन किरकोळ खर्चाची ही व्याख्या व्यावहारिकदृष्ट्या शॉर्ट रन मार्जिनलच्या व्याख्येप्रमाणेच आहे किंवा त्या अनुषंगाने त्याच्यात झालेला बदल हा दिसून येतो. किंमत किंवा दोघांमधील फरक हा एवढाच आहे की मध्ये अल्प कालावधीत किंवा अल्प कालावधीच्या अनुषंगाने त्याच्यातले बदल हे दिसून येतील. विद्यमान प्लांटचा वापर प्रभावित करण्यासाठी केला जाऊ शकतो किंवा उत्पादनात वाढ ही देखील झालेली दिसून येतो. या अल्प आणि दीर्घ कालावधीचा विचार करता कोणत्याही उद्योगधंद्यामध्ये अल्प कालावधीमध्ये जास्त आपल्याला इन्व्हेस्टमेंट करता येईलच असं नाही आहे. करता जरी आले तर मिळणारा बेनिफिट्स हा अल्प कालावधीत तेवढा मिळेलच असंही सांगता येत नाही. दोघांमधील फरक हा एवढाच आहे की मध्ये अल्प कालावधीत विद्यमान फ्लॅटचा किंवा त्या अनुषंगाने प्रभावित करण्यासाठी केला जाऊ शकतो. उत्पादनात वाढ किंवा दीर्घकालात या वस्तूच्या उत्पादनात वाढ ही देखील दिसून येऊ शकते. स्वतः त्याच्यात झालेले बदल या अनुषंगाने देखील अनुभवता येऊ शकतात किंवा तसे बदल तेथे केले जाऊ शकतील किंवा करण्यात येतील. या लॉंग रन मार्जिनल अँड ॲव्हरेज कॉस्ट कर्वमध्ये तो कशा पद्धतीने बदल झाला आहे. SMC किंवा LMC हा SATC हा वक्र त्या ठिकाणी दर्शवलेला आहे. LAC वक्र त्या ठिकाणी दर्शवलेला आहे. SMC, LMC, SATC, LAC हे जे 4 वक्र दाखवलेले आहेत ते कोणत्या कालावधीच्या अनुषंगाने किंवा अल्प आणि दीर्घ कालावधी जर आपण पाहिला तरी देखील तो किती अल्प असेल, तो किती दीर्घ असेल याच्याशी संबंधित तो विचार मांडलेला आहे. त्यामुळे कॉस्ट किंवा आउटपुट जे आहे ते आउटपुट आणि कॉस्ट कर्व रेशो जो आहे तो कशा पद्धतीने बदललेला आहे त्याची आपल्याला साधारण या ठिकाणी संकल्पना किंवा काही बाबी माहीत होतात. दीर्घचलित किंवा दीर्घ कालावधीत सीमांत खर्च आणि यांच्यातील संबंध हा शॉर्ट रन किंवा किरकोळ खर्च या आउटपुटची विशिष्ट पातळी केव्हा तयार करायची किंवा फर्म हा सर्वात जास्त सेट करते किंवा कार्यक्षम प्लांट त्याची शॉर्ट रन मार्जिनल कॉस्ट ही देखील विचारात घ्यावी लागते किंवा SMC त्याच्या दीर्घ कालावधीच्या बरोबरीची स्थिती जी आहे ती आपल्याला अनुभवायला येते. सीमांत खर्च आहे LMC चा वक्र जो आहे तो दर्शवलेला आहे. 10.14 च्या मदतीने हे स्पष्ट करूया किंवा यामध्ये आकृती आउटपुटचे दिलेले प्रमाण OQ1 आहे. हे आउटपुट तेथे तयार केले जाऊ शकते किंवा प्लांट एच्या मदतीने सर्वात कमी युनिट किंवा खर्च त्या अनुषंगाने त्याच्यात दर्शवलेला आहे. शॉर्ट रन हा सरासरी किंमत वक्र जेव्हा फर्म वनस्पती किंवा वस्तू आपण म्हणूया एच्या अनुषंगाने मदतीने उत्पादन करतील तेव्हा SAC द्वारे
हे दिले जाऊ शकते किंवा शॉर्ट रनच्या अनुषंगाने त्याची मांडणी करता येऊ शकते. इतर वस्तूच्या संदर्भातली किंवा सरासरी किंमत पातळी वक्र हा अंजराचं उत्पादनाचं दिलेला आहे किंवा त्या पद्धतीनं तो कर्व हा कॉस्टच्या अनुषंगाने किमतीच्या अनुषंगाने कॉन्स्टंटता दर्शवते किंवा स्थिरता दर्शवते. परंतु दीर्घकाळात त्याच्यातले बदल SNC, SAC, LNC, LAC याच्यामध्ये LAC हा जो वक्र आहे तो दीर्घकाळाच्या अनुषंगाने दर्शवलेला आहे. अल्पकालावधीमध्ये शॉर्ट टाईममध्ये SMC, SAC हे वक्र दर्शवलेले आहेत. LMC हा दीर्घकालाच्या अनुषंगाने हे दोन्ही कर्व दर्शवलेले आहेत. Q2, Q1, Q3 हे तीन त्या ठिकाणचे समतोल बिंदू किंवा आउटपुट पॉईंट हे दर्शवलेले आहेत किंवा त्या अनुषंगाने त्याच्यात बदल झालेले आहेत. याच अनुषंगाने वेगवेगळे भाग आपण पाहत असताना यातले सर्वात महत्त्वाचा टेबल जो आहे तो या अनुषंगाने मार्जिनल कॉस्ट असेल, सरासरी कॉस्ट असेल, ती कोणत्या पद्धतीने किंवा कुठल्या स्थितीत येऊ शकते ती या अनुषंगाने हा टेबल फार महत्त्वाचा आहे. टोटल फिक्स कॉस्ट 240 आहे. त्याचबरोबर टोटल व्हेरिएबल कॉस्ट जी आहे ती बदलत्या स्वरूपात 0 to 120, 160, 180, 212, 280, 420 अशा पद्धतीची ही बदललेली किंमत दिसून येते. आणि त्याच पद्धतीनं टोटल कॉस्ट देखील त्याच्यात बदल झालेला आहे. 240, 360, 400, 420, 452, 520 किंवा 660 असे या अनुषंगाने याच्यात बदल झालेला दिसून येतो. टोटल फिक्स कॉस्टमध्ये किंवा त्या अनुषंगाने असणारे बदल हे कशा पद्धतीचे आहेत, किती प्रमाणात आहे ते आपल्याला बघावे लागतील. आउटपुटचा जो आहे तो रेशो कशा पद्धतीचा आहे. टोटल फिक्स कॉस्ट किंवा रुपीज तो टोटल व्हेरिएबल कॉस्टच्या अनुषंगाने कशा पद्धतीचा होऊ शकतो, किती होऊ शकतो. तर टोटलमध्ये म्हणजे फिक्समध्ये तर बदल होणार नाही, निश्चित स्वरूपाचा आहे. परंतु व्हेरिएबलमध्ये झालेला बदल युनिटनुसार हा बदल जो आहे 1, 2, 3, 4, 5, 6 युनिटला 660 एवढा टोटल रुपीज कॉस्ट जो आहे तो येतो. त्याच अनुषंगाने याच्यातले झालेले बदल हे देखील आपल्याला दिसतात. त्यात 240 हा स्थिर खर्च असताना सुरुवातीला 360 एवढाच एकूण खर्च होता किंवा उत्पादन सुरू झालं त्यावेळेला बिगिनिंग प्रोसेस. त्यानंतर 400, 420, 452, 520 आणि 660 पर्यंत हा खर्च वाढलेला आहे. त्यामुळे एकूण निश्चित किंमत जी आहे ती त्याचा विचार करून आपल्याला त्या अनुषंगाने त्या खर्चाचा विचार करून किंमत आकारली जाऊ शकते. त्यामुळे एकूण निश्चित खर्च म्हणजे निश्चित इनपुटवर फर्मने केलेला एकूण खर्च होय. त्याच अनुषंगाने फर्मची एकूण निश्चित किंमत ही स्थिर राहते. आउटपुटची पातळी ही विचारात न घेता 240 किंवा त्या चित्राच्या अनुषंगाने युनिटच्या अनुषंगाने प्रत्येक बाबतीत एकूण निश्चित किंमत ही 240 राहते. त्याचबरोबर अगदी जेव्हा फर्म उत्पादन पूर्णपणे थांबते याचा अर्थ असा की उत्पादन शून्य पातळीवर आहे तरी देखील एकूण निश्चित किंमत जी आहे ते अपरिवर्तित राहते किंवा फर्मचे एकूण निश्चित खर्च जे आहे ते देखील बदललेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे टोटल व्हेरिएबल कॉस्ट आहे किंवा टोटल फिक्स कॉस्ट जे आहे ते TFC आहे. आणि TFCच्या अनुषंगाने याच्यात बदल झालेला आपल्याला दिसून येतो किंवा TFCमध्ये 240, 150, 160च्या अनुषंगाने जसा जसा बदल होत जाईल ते होईल. परंतु या ठिकाणी फिक्स किंमत हे पहिल्या स्टेटमध्ये शॉर्ट टर्म पिरियडमध्ये हे निश्चित खर्च हा आपल्याला एवढा करावाच लागेल अशी स्थिती या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर च्या स्थितीमध्ये किंवा त्या बदललेल्या स्थितीत एकूण परिवर्तनीय खर्च जो आहे किंवा बदलत्या स्वरूपातला खर्च जो आहे तो एकूण व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे फर्मचा वापरलेल्या व्हेरिएबल इनपुटवरील एकूण खर्च आहे. उत्पादन पार पाडणे उच्च आउटपुट स्तरासाठी व्हेरिएबल आहे. इनपुटचा अधिक वापर दिसून येतो किंवा आवश्यक असल्याने ते देखील बदल झालेला दिसतो. त्यामुळे उच्च एकूण चल खर्च हा तक्ता 10.3 मध्ये दाखवलेला आहे किंवा एकूण चल खर्च हा उत्पादन वाढच्या अनुषंगाने त्याच्यात बदल झालेला दिसतोय. फर्म तशा पद्धतीने बदललेल्या आहेत. त्यामुळे एकूण परिवर्तनीय खर्च, एकूण व्हेरिएबल कॉस्ट याच्यात बदल झालेला अनुभवायला मिळतोय किंवा पाहायला येतोय. तो TVC मध्ये टोटल व्हेरिएबल कॉस्ट आपण सांगितलेला आहे. एकूण खर्चाच्या अनुषंगाने एकूण खर्च म्हणजे एकूण निश्चित खर्च, निश्चित स्वरूपाचा जो खर्च आहे त्या खर्चाच्या अनुषंगाने किंवा त्या चलाच्या अनुषंगाने याच्यातली स्थिती
ती दर्शवलेली आहे किंवा आउटपुट फर्मची जी आहे ती दर्शवलेली आहे आणि खर्चाचं किंवा एकूण खर्चाशी संबंधित असणाऱ्या बाबी या देखील आपल्याला पाहिलेल्या आहेत किंवा त्याच्यात झालेले बदल हे दिसून येतात. त्यामुळे एकूण खर्चाचे कार्य किंवा त्या अनुषंगाने असणारे परिवर्तन हे आपल्याला दिसून येईल. एकूण व्हेरिएबल कॉस्ट किंवा फंक्शन्स आहे ते एकूण रकमेने भिन्न आहे. निश्चित किंमत जी स्थिर असते किंवा त्याचा आकार हा देखील समान आहे किंवा त्या पद्धतीत तसा बदल झालेला दिसून येतो. त्यामुळं टी सी जो आहे तो वाढत्या स्वरूपाचा आहे. टोटल कॉस्ट आहे तो वाढलेला आहे किंवा बदललेला आहे. आउटपुट त्या अनुषंगाने तसं बदलत बदलत जाईल किंवा बदललेल्या स्थितीत हे बदललेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे टोटल कॉस्ट आणि आउटपुट कॉस्ट जे आहे ओ एक्स आणि ओ वाय अक्षावरती ते दर्शवलेलं आहे. आणि ते किती प्रमाणात बदलू शकेल ते सांगणं दीर्घ काळावरती अवलंबून असतं. त्यामुळे शॉर्ट रन आणि लॉंग रनमध्ये शॉर्ट रन कॉस्टमध्ये प्रति युनिट नफा शोधण्यासाठी फर्मला प्रति युनिट खर्चाची तुलना करावी लागेल किंवा सरासरी किंमत जी आहे ती प्रति युनिट किमतीसह. त्यामुळे आपण एकूण समजून घेऊ शकतो किंवा एकूण स्थिती आपल्याला माहिती होऊ शकते. त्यामुळे सरासरी निश्चित किंमत, सरासरी चल खर्च आणि सरासरी एकूण खर्चाच्या संकल्पना या देखील आपल्याला विचारात घ्याव्या लागतील. या सरासरी निश्चित किंमत किंवा सरासरी चल खर्च आणि सरासरी खर्चाच्या बाबतीत या बाबीवरती सुस्पष्टपणे माहिती असणे किंवा त्या पद्धतीची स्थिती ही पाहणं अपेक्षित ठरेल. सरासरी निश्चित किंमत जी आहे ती साधारणपणे त्या सर्व कंपन्या ज्याच्या एकूण उत्पादन खर्चात ही लक्षणीय समावेश असू शकते किंवा त्याच्यात वाढ असू शकते, वाढलेली स्थिती दिसून येऊ शकते. त्यामुळे प्रति युनिट निश्चित किंमत किती वाढेल, निश्चित उत्पादन किती वाढेल हे सरासरी त्याच्यातल्या खर्चावरती अवलंबून असू शकतं. त्यामुळं याच्यातला जो ॲव्हरेज फिक्स कॉस्ट आहे तो युनिटनुसार डिवाइड केला, प्रत्येक युनिटवरती तो खर्च जर विभागला गेला तर मिळणारं उत्पादन हे स्वस्तात मिळू शकतं किंवा जास्त युनिट जेवढे उत्पादन आपण करू तेवढ्या उत्पादनामुळं जास्तीच्या उत्पादनामुळे आपल्याला बेनिफिट्स हे जास्त मिळू शकतात. त्यामुळे ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट जे आहे TVC क्यू 120 1 120 160 डिवायडेड बाय 2 80 180 3 60 अशी स्थिती आपल्याला दिसून येऊ शकते. 212 किंवा 4 53 अशी अवस्था दिसून येते. 280 5 बरोबर 56 अशी देखील कंडिशन असू शकते. 420 डिवायडेड बाय 6 किंवा 70 अशी स्थिती जी आहे ती TVC मध्ये दिसून येते. म्हणजे जेवढ्या क्वांटिटीत बदल होईल त्याच्या अनुषंगाने व्हेरिएबल कॉस्ट असेल, ॲव्हरेज कॉस्ट असेल किंवा ॲव्हरेज टोटल कॉस्ट असेल याच्यामध्ये आपल्याला बदल दिसून येतात किंवा त्या अनुभवायला येत असतात. याच अनुषंगाने AFC जो आहे तो वक्र घटलेल्या अवस्थेमध्ये दिसून येतो. सरासरी परिवर्तनीय खर्च जो आहे तो देखील कशा पद्धतीने आहे, सरासरी परिवर्तनीय खर्चामध्ये बदल झालेला आहे. ABC मध्ये पण जर पाहिलं तर उथळता अवस्था दिसून येते. त्यामुळे लॉंग रन आणि शॉर्ट रन ATC असेल, ABC असेल, MC असेल या वक्रामध्ये त्याचे बदल झालेले दिसतात. टोटल कॉस्ट आहे व्हेरिएबल कॉस्ट 240 360 400 420 452 अशा पद्धतीचं त्याच्यात बदल झालेला आपल्याला पाहायला मिळते किंवा बदललेली स्थिती हे अनुभवायला मिळते. MC वक्र जो आहे तो ATC ABC या अनुषंगाने सुद्धा बदललेली स्थिती आपल्याला अनुभवायला मिळते. हा MC वक्र या ठिकाणी दर्शवलेला आहे. किरकोळ खर्च आणि सरासरी खर्च वक्र यांच्यातील संबंध हा मार्जिनल कॉस्टच्या अनुषंगाने त्या ठिकाणी सुस्पष्ट होऊ शकतो. जेव्हा MC वक्र किंवा AC वक्र खाली असतो त्याच अनुषंगाने किरकोळ खर्च वक्र हा देखील त्याच्यातला बदललेला दिसून येतो. त्यामुळे MC वक्र आणि ABC वक्र याच्यात तसे बदल झालेले आहेत. लॉंग रनमध्ये पण आपण आता पाहिलं त्याच अनुषंगाने तशी स्थिती ही दीर्घ कालावधीत सुद्धा असू शकते किंवा दीर्घकाळात याच्यातले बदल झालेले दिसतात. दीर्घ कालावधीची आर्थिक कार्यक्षमता ही कशी वाढू शकते, बदलू शकते ते सुद्धा महत्त्वाचा घटक आहे. याच अनुषंगाने आपण कन्क्लुजनकडे बघताना युनिटच्या अनुषंगाने विविध संकल्पना ज्या आहेत त्या बघितलेल्या आहेत. सोशल कॉस्ट किंवा सामाजिक खर्च आहे, खाजगी खर्च आहे. त्यानंतर शॉर्ट रन आणि लॉंग रन कॉस्ट जो आहे तो फंक्शनची चर्चा या अनुषंगाने केली जाऊ शकते. परिवर्तनीय किंमत यांच्यातील फरक हा देखील दर्शवलेला आहे. तो कशा पद्धतीने किती प्रमाणात असू शकतो यावरती निश्चित आपल्याला माहिती मिळू शकतं. डावीकडून उजवीकडं
हे वक्र जात असताना ते किती प्रसरण होऊ शकतात किंवा किती दीर्घ कालावधीचा विचार करतात याच्याशी आपल्याला विचार माहिती असणं अपेक्षित आहे. आज या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.